महिनाभर टिकणारे आणि कोणत्याही भाजीसाठी वापरण्यात येणारे वाटण तयार करून आज आपण भोगीची भाजी करणार आहोत. झणझणीत आणि चमचमीत अशी ही भोगीची भाजी तयार होते. तर चला लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मध्यम आचेवरती 1 वाटी शेंगदाणे खरपूस असे भाजून घेऊयात. घरातील कोणती 1 वाटी निश्चित करून त्या वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं. आता त्याच वाटीने अर्धा वाटी किसलेलं सुकं खोबरं हलकंसं भाजून घेऊयात. खोबरं थोडंसं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत हे खोबरं भाजून घेणार आहोत. आता त्याच वाटीने पाव वाटी तीळ, 2 चमचे कारं आणि 2 चमचे धने घालून छान खरपूस असे भाजून घेऊयात. भाजून थंड झाल्यानंतर सुरुवातीला शेंगदाणे मिक्सरला एकदा फिरवून घेऊया. त्यानंतर उरलेले सर्व जिन्नस घालून अशा प्रकारे महिनाभर टिकणारे वाटण तयार झालेले आहे. कढईमध्ये 5 पई तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, ठेचलेलं लसूण, किसलेलं आलं परतून झाल्यानंतर एक उभा चिरलेला कांदा हलकासा परतून झाल्यानंतर एका टमॅटोच्या मोठ्या केलेल्या फोडी. आता त्यामध्ये हळद, 4 चमचे काळं तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला. किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरी चालेल. 1 वाटी बारीक चिरलेली चाकवत, 1 वाटी कांद्याची पात, 5 हिरवी वांगी, 1 वाटी ओला हरभरा, 1 वाटी पावटा, 1 वाटी वाटाणा, 1 वाटी घेवडा, अर्धा वाटी गाजर, 1 वाटी फ्लावरचे तुकडे, एका शेवग्याच्या शेंगाचे तुकडे, अर्धा वाटी भिजवून घेतलेले शेंगदाणे, 5 ते 6 छोटी बोरे घालून आता व्यवस्थित मसाल्यामध्ये भाज्या मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून 10 मिनटं वाफ काढून घेऊन 10 मिनटं छान वाफ निघाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं 4 ते 5 चमचे वाटण घालूयात. वाटण घालून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये गरम केलेलं 2 ग्लास पाणी घालून आता चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा हिंग घालून मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनटं छान आपण ही भाजी शिजवून घेऊयात. तर या ठिकाणी 12 मिनटामध्ये छानपैकी सर्व भाज्या मऊसर अशा शिजलेल्या आहेत. आता त्यावरती थोडेसे भाजलेले तीळ आणि कोथिंबीर आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कांद्याची पात घालूयात. तर अशा प्रकारे भोगीची भाजी तयार. धन्यवाद.